राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार 42,000 कोटी रुपयांची मदत. 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित होण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर. अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून देखील मदतीची प्रतीक्षा. अहमदपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून जिरायत बागायत फळबागांना मोठा फटका बसलेला आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी. अखेर 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार कर्ज वसुलीला देखील आता स्थगिती देण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होण्याची शक्यता. केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाहावी लागणार दिवाळीची वाट. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाआधीच केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली. 31 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर. राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय. रब्बीसाठी मदत आता NDRF मधून मिळणार. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी देण्यात येणारी प्रति हेक्टर 10,000 रुपये मदत आता कृषी विभागाऐवजी आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून NDRF मधून आता देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला चांगला वेग. महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने केले जाहीर. बाजारपेठांमध्ये नवीन कापसाची आवक झाली सुरू. धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला 7,110 रुपयांचा मिळाला दर. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मंत्र. गटशेती करा, अधिक किंमत असलेली पिके घेऊन उत्पन्न वाढवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या योजनांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम मागणी केल्यास होणार कारवाई. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांचा इशारा. यंदा 150 दिवसांचा ऊस गाळप हंगाम राहण्याचा अंदाज. दिवाळीपूर्वी सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचा प्रति 10 ग्राम दर 1,26,000च्या पार तर चांदी प्रति किलो 1,85,000 रुपयांवर. अतिवृष्टी बाधित पॅकेजमधून नंदुरबार जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, शेतकऱ्यांची मागणी. बटाटा उत्पादक शेतकरी हवा देईल, किलोला अवघा 15 रुपयाचा भाव. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे गायरानधारकांना देखील नुकसान भरपाई द्या, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान जमीनधारकांनी एकरी 70,000 रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली. या मागण्यांसाठी शेतमजूर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे राज्यातील यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट. राज्यातील सोयाबीन उत्पादनात 20% घट होण्याचा अंदाज. शेतकरी आर्थिक संकटात, मदत देण्याची सरकारकडे केली मागणी. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी तर 10वीची बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारीपासून. राज्य शिक्षण मंडळातर्फे परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान, अद्याप मदत नाही, दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. ई-केवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय. धाराशिव जिल्ह्यात ऑगस्टमुळे अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. 33% पुढे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी राज्य शासनाकडे केली होती, तेव्हा आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6,000 रुपयांचे अनुग्रह अनुदानासह वेतन फरक आणि दिवाळीची आगाऊ रक्कम मंजूर. राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळे खरीप पीक क्षेत्रामध्ये 6.51 लाख हेक्टरने वाढ. कांदा, बटाटा, टोमॅटोचे पीक क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेती क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा देखील आज घेण्यात आला. पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मुदत 15 दिवसांनी वाढवली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडून मंजूर. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता लवकरच जमा होणार. पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यापूर्वी 31 लाख शेतकऱ्यांची नावे वगळली. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भविष्यातील होणाऱ्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मंथन व्हावे. पाशा पटेल. वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम आणि भविष्यातील उपाययोजनांवर IMDने चर्चा करावी. परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणी जिल्ह्यामध्ये 4,445 क्विंटल रब्बी बियाण्याचे वाटपाचे लक्ष्य. त्याचबरोबर रब्बी बियाण्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारकडून प्रति हेक्टर 10,000 रुपयांची देखील मदत मंजूर. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. आणखी काही तालुक्यांचा समावेश होईल. मंत्री बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाचे दिले आश्वासन. विहीर दुरुस्ती मंजुरीचे अधिकार आता BDOंना. राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय. राज्यातील अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांच्या विहिरीच्या दुरुस्ती अर्जांना आता गट विकास अधिकारी मंजुरी देऊ शकतील. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार तांत्रिक अधिकारी 7 दिवसांत अंदाजपत्रक तयार करून जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवतील. त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विहीर दुरुस्तीसाठी 30,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात येईल. ठिबक सिंचन अनुदानासाठी केंद्राकडे 345 कोटींचा प्रस्ताव. राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान देण्यासाठी 345 कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. मान्सून संपूर्ण देशातून परतण्यासाठी पोषक वातावरण. दररोज 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची मोठी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर ई-केवायसी करताना होत असलेल्या समस्या दूर केल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली. नव्या सोयाबीनला 4,311 रुपयाचा दर. चांदूरबार बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली. खरीप पीक कर्जाचे 51% उद्दिष्ट साध्य. यंदा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 105% म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केले. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.